स्वराज्याच्या निवडणुकीच्या समोर घेऊन पुढे आणलं असं होतं का? पुनर्वसनाची पण काही चर्चा होती? एक असं की राज्यभरामध्ये मी फिरत असताना आणि राज्यस्तरीय बैठका होत असताना धनंजय मुंडेंचं योगदान मी सतत बोलत आलो. विरोधी पक्षनेते झाले त्यावेळेला मी सभागृहातला ज्येष्ठ सदस्य होतो. 14 ते 18 आम्ही दोघांनी एकत्रित काम केलं. आम्ही दोघांनी 4 वेळा राज्याचा सखोल दौरा केला. त्यामुळे त्यांची गुणवत्ता संघटन कौशल्य मला नक्कीच ज्ञात त्या ठिकाणी आहे. आपण जे म्हणतात की निवडणुका आल्यात म्हणून त्यांची आठवण झाली असं नाही. पहिल्या 2 महिन्यामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्याने आज भाषण करत असायचं की 200 दिवसांनी ते आज बोलत आहेत तब्येतीमुळे. त्यामुळे त्यांची गुणवत्ता त्यांचं पक्षातलं स्थान हे काली जे होतं ते आहे, आजही ते राहील आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा तसंच राहील. हटवण्याच्या संदर्भात सांगितलं त्यापैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही मंत्री आहेत असं देखील सांगितलं आणि त्यामध्ये कृषी मंत्र्याचं नाव आहे. ते हटवण्यासाठी सूचना केल्या तर संजय राऊतांचा आरोप. कुठल्या कृषी मंत्री? आत्ता जे कोकाटे कृषी मंत्री आहेत त्याच्यात. आता संजय राऊतांना रोज वेगवेगळं स्वप्न पडतात. दिवसभर ते चक्रामध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांना तेच ते दिसत असतं आणि त्यांना जे काय अपेक्षित असतं असं काहीतरी विपरीत घडेल ते त्यांना स्वप्न पडतं आणि ते मग सकाळच्या वेळेला भोंगा लावून सांगत असतात. त्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्यही नाही, गांभीर्य नाही आणि आम्ही त्याची गांभीर्याने दखलही घेतो. मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केला. मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही. पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतःच ते त्याच्यातले एक महत्त्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केलेला आहे. मी जरूर तो ऐकेन. तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायच्या असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील. मी मागे उल्लेख केला होता की अकाली वृद्धत्व आलेलं नेतृत्व जे आहे ते अशा पैचं बालिश वक्तव्य करतं. भारतीय जनता पक्षाला आपण भारतीय जनता पक्षाला या संदर्भात विचारण्याचं काही कारण नाही. मी जे बोललो तो दुसरा कॉन्टेक्स्ट आहे आणि तेवढं मला राजकीय भान आहे. माझे 41 वर्ष गेले. कुणी मला भारतीय जनता पक्षाला काय विचार लागतो याचा सल्ला देण्याची गरज नाही. आपला पक्ष सांभाळावा आणि मग बोलावा.